विधान भवनाच्या गेटवर आमदारांमध्ये राडा झालेला आहे। जितेंद्र आव्हाड आणि पडळकरांमध्ये वाद झालाय। पडळकरांनी गाडीचा दरवाजा आपटल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय, तर दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळही करण्यात आली आहे। विधान भवनाच्या बाहेर गेटवर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद झालेला आहे। गोपीचंद पडळकर यांनी गाडीचा दरवाजा आपटला असं जितेंद्र आव्हाडांनी आरोप केलेला आहे। तर जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यानंतर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, तर दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळही करण्यात आली। माणसाला निष्कारण दररोजच छळायला जाल तर तोही ऐकत नाही आणि कार्यकर्ते ऐकत नाही। तुम्ही तुमच्या घरचे मोठे, मी माझ्या घरी मोठा। पहिल्यांदाही ते इथेच उभे होते आणि मी इथनच चालत होतो। या इथे उभं राहून माझ्या वैयक्तिक राजकीय भूमिकेवरती टीकाटिप्पणी करून अर्बन नक्सल हे असेच असतात वगैरे वगैरे बोलले। मी काही न बोलता पुढे निघून गेलो, माझ्या भाषेत मी उत्तर दिलं। एवढं कशाला झुमलं? मस्ती करायची नाही, आणि मस्ती केली तर मग सहन करण्याची क्षमता ठेवायची। तुम्ही दरवेळेस मस्ती कराल, काय इज्जत राहिली? कार्यकर्त्यांनी जे काय रंग दाखवायचा तो दाखवलाच ना। पण सत्ताधारी आहोत म्हणून आम्ही माज दाखवू, हा जर काय प्रकार असेल तर तो योग्य नाही। सत्तेत असलेल्यांना मारक आहे। आम्ही सत्तेत नाही, विरोधात आहोत। 40 वर्ष मुंबईत बाप नसताना राजकारण केलेला माणूस आहे मी, बाप नसताना, उगाच नाही। तर विधान भवनाच्या बाहेर गेटवर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद झालेला आहे। गोपीचंद पडळकर यांनी गाडीचा दरवाजा आपटल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला, तर याच वेळी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळही करण्यात आलेली आहे। तर आव्हाड आणि पडळकरांमध्ये वाद झाल्याचं समोर आलेलं आहे। विधान भवनाच्या गेटवरच हा राडा झालाय। दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचंही पाहायला मिळत आहे। एकटाच आहे ना मी यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही। विधान भवनाच्या गेटवरच दोन्ही नेत्यांमध्ये हा राडा झालेला आहे। एकटाच आहे ना मी। अरे नक्षलच्या बद्दलचं जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होतो, त्यामुळे त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही। तो नक्षलवादी आहे का? त्यामुळं काय चिंता करू नका, त्याला विचारा काय काय झालं।